गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी आज फ्रॅक्शनचं इंट्रोडक्शन घेणार आहे. ओके. फ्रॅक्शन. व्हॉट इज अ फ्रॅक्शन? फ्रॅक्शन आर अ पार्ट ऑफ होल. लुक ॲट द पिझ्झा. द पिझ्झा इटसेल्फ इज अ होल. हा पिझ्झा एक काय अख्खा पिझ्झा आहे. ओके. इफ वी डिवाइड पिझ्झा इंटू 4 इक्वल पार्ट्स, ज्यावेळेस मी ह्या पिझ्झाला 4 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करेल, देन ईच पार्ट रिप्रेझेंट 1/4. प्रत्येक पार्ट हा काय रिप्रेझेंट करतो? 1/4. इफ वी ॲड 1/4 4 टाइम्स. ओके. प्रत्येक पार्ट हा 1/4. 1/4 हा 1/4, 1/4 अँड 1/4. इफ वी ॲडेड 1/4 4 टाइम्स, वी गेट 1 होल पिझ्झा. ओके. आपण ह्या ज्या पार्टला सगळ्यांना ॲड केलं तर आपल्याला एक अख्खा पिझ्झा भेटतो. ओके. आता फ्रॅक्शन म्हणजे काय? त्याचा फॉर्म्युला आपण बघून घेऊयात. नंबर ऑफ इक्वल पार्ट्स दॅट हॅव बीन टेकन डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट. म्हणजे न्यूमरेटर डिवाइड बाय डिनोमिनेटर आपण घेऊयात. ओके. तर डिनोमिनेटर म्हणजे काय? तर टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट. टोटल नंबर ऑफ इक्वल पार्ट. आता आपण किती पार्ट केलेत? इक्वल पार्ट किती केलेत? टोटल 4. तर 4 हा आपण डिनोमिनेटरला लिहिणार. ओके. आणि त्यातला एक पार्ट मी जो आहे, हा एक पार्ट मी ए नावाच्या बॉयला दिला. तर मग हा काय झाला? ह्याचा फ्रॅक्शन काय झाला? ह्याचा फ्रॅक्शन काय झाला? 1/4. ओके. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. आता हा पिझ्झा जो आहे त्याचे मी 4 इक्वल पार्ट केले. तर टोटल पार्ट आपण कुठे लिहितो? डिनोमिनेटरला लिहितो. हा डिनोमिनेटर आहे आणि हा न्यूमरेटर आहे. ओके. तर टोटल पार्ट मी किती केलेत पिझ्झाचे? 1 2 3 4 4 पार्ट मी डिनोमिनेटर लिहिणार आणि त्यातले मी 2 पार्ट मी बी नावाच्या बॉयला दिले. ओके. तर त्याचा फ्रॅक्शन काय झाला? 2/4. त्याचा फ्रॅक्शन काय झाला? 2/4. 2/4 मीन्स हाफ पिझ्झा मी त्या मुलाला दिला. ओके. आता फ्रॅक्शनचे आपण टाईप पाहूयात. टाइप्स ऑफ फ्रॅक्शन. फर्स्ट टाईप आहे प्रॉपर फ्रॅक्शन. आता प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय? न्यूमरेटर लेस दॅन डिनोमिनेटर. न्यूमरेटर लेस दॅन डिनोमिनेटर. ओके. आता फॉर एक्झाम्पल 3/7. 3/7मध्ये डिनोमिनेटर हा काय झाला? ग्रेटर झाला आणि न्यूमरेटर काय झाला? स्मॉल झाला. ओके. न्यूमरेटर लेस दॅन डिनोमिनेटर. जर तुमचं डिनोमिनेटर मोठा असेल न्यूमरेटरपेक्षा तर तो प्रॉपर फ्रॅक्शन झाला. ओके. डिनोमिनेटर जर न्यूमरेटरपेक्षा मोठा असेल तर तो प्रॉपर फ्रॅक्शन झाला. सेकंड टाईपकडे आपण जाऊयात. इम्प्रॉपर फ्रॅक्शन. सेकंड टाईप आहे इम्प्रॉपर फ्रॅक्शन. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये डिनोमिनेटर लेस दॅन द न्यूमरेटर. ओके. इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये काय? डिनोमिनेटर लेस दॅन द न्यूमरेटर. ओके. आता एक्झाम्पल घेऊयात आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं. 7/5. तर डिनोमिनेटर हा काय आहे? न्यूमरेटरपेक्षा स्मॉल आहे. हा काय झाला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन. अजून एक एक्झाम्पल घेऊयात. 8/3. डिनोमिनेटर लेस दॅन न्यूमरेटर. जर तुमचं डिनोमिनेटर छोटा असेल न्यूमरेटरपेक्षा तर हा काय झाला? इम्प्रॉपर फ्रॅक्शन झाला. थर्ड टाईपकडे जाऊयात आपण. लाईक फ्रॅक्शन. लाईक फ्रॅक्शनमध्ये फ्रॅक्शन हॅव्हिंग सेम डिनोमिनेटर.
fraction having same denominator. For example, 5/6 and 4/6 आर लाईक फ्रॅक्शन. ओके, त्यांचे डिनोमिनेटर कसे आहेत, सेम आहेत. मग हे काय झालं, लाईक फ्रॅक्शन झालं. अजून एक एक्झाम्पल बघूयात आपण. 2/3 अँड 4/3 डिनोमिनेटर सेम, मग काय झाला, हा लाईक फ्रॅक्शन झाला. ओके, फोर्थ टाईपकडे जाऊयात आपण. फोर्थ टाईप आहे अनलाईक फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन. ओके, आता अनलाईक फ्रॅक्शन मध्ये काय, फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनोमिनेटर. काय सांगता येईल त्याची डेफिनेशन, फ्रॅक्शन हॅव्हिंग डिफरंट डिनोमिनेटर. ओके, त्याचं एक्झाम्पल पाहूयात आपण. 4/7 8/11. ओके, त्यांचे दोघांचे बघा डिनोमिनेटर कसे आहेत, डिफरंट आहेत. डिफरंट डिनोमिनेटर, मग हा काय झाला तुमचा, लाईक फ्रॅक्शन झाला. ओके, आता फिफ्थ टाईप बघूयात आपण. अनलाईक फ्रॅक्शन, युनिट फ्रॅक्शन. अनलाईक फ्रॅक्शन झाला मगाशी. युनिट फ्रॅक्शन. युनिट फ्रॅक्शनचे डेफिनेशन काय सांगता येणार आहे, फ्रॅक्शन हॅव्हिंग 1 ॲज अ न्यूमरेटर. फ्रॅक्शन हॅव्हिंग 1 ॲज न्यूमरेटर. ओके, ॲज अ एक्झाम्पल बघूयात आपण. 1/4 1/5 1/7. न्यूमरेटर कसं काय असलं पाहिजे, 1 असलं पाहिजे. ज्याचा न्यूमरेटर 1 तो काय झाला, युनिट फ्रॅक्शन. ज्याचा न्यूमरेटर 1 तो काय झाला, युनिट फ्रॅक्शन. ओके, आता आपण नेक्स्ट टाईपकडे जाऊयात, मिक्स फ्रॅक्शन. नेक्स्ट टाईप आहे 6 टाईप, मिक्स फ्रॅक्शन. आता मिक्स फ्रॅक्शन म्हणजे काय, द कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर अँड प्रॉपर फ्रॅक्शन. द कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर and proper fraction are called mixed fraction. Are called mixed fraction. आता आपण परत एक पिझ्झाचं एक एक्झाम्पल घेऊयात. आता रवीने हा एक अख्खा पिझ्झा खाल्ला आणि दुसऱ्या पिझ्झामधला त्याने, आपण त्याचे पार्ट करूयात, 4 पार्ट केलेत मी. ओके, तर दुसऱ्या पिझ्झामधले त्याने किती पार्ट खाल्लेत, 3 पार्ट खाल्लेत. ओके, म्हणजे हा एक अख्खा. आणि आता मगाशी सांगितलं होतं तुम्हाला फ्रॅक्शन कसं लिहायचं, टोटल नंबर ऑफ पार्ट. टोटल नंबर ऑफ पार्ट किती केलेत मी पिझ्झाचे, 4. मग त्यातले किती खाल्ले त्याने, 3. ओके, मग ह्याचं मिक्स फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिणार, होल जो आहे, होल नंबर आपण, म्हणजे इथे त्यांनी सांगितलं ना कॉम्बिनेशन ऑफ होल नंबर अँड प्रॉपर फ्रॅक्शन, म्हणजे होल प्लस 3/4. मग त्याला 1 3/4 असं लिहायचं. ओके, 1 3/4. म्हणजे आता मिक्स फ्रॅक्शनचं एक्झाम्पल काय येणार, मग 1 3/4. अजून दुसरं एक्झाम्पल बघूयात, 4 3/4. 6 1/9. हे काय झाले, मिक्स फ्रॅक्शनचे एक्झाम्पल झाले. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघूयात इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन. 7 इक्विव्हॅलंट ओके, इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन.
आता ह्याची डेफिनेशन काय सांगते ना, 2 फ्रॅक्शन्स आर सेड टू बी इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन वेन दे हॅव द सेम व्हॅल्यू. ओके, ह्याची डेफिनेशन काय सांगता येणार आहे, 2 फ्रॅक्शन्स आर said to be equivalent fraction when they have the same value. ओके, आता एक्झाम्पल बघूयात. आता 5/7 अँड 15/21 हे दोन्ही इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहेत. ओके, तर त्याच्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे. आता इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनचा मी परत दुसरा एक व्हिडिओ टाकणार आहे की इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन म्हणजे कसे करायचे. ओके, हे सगळं मी दुसऱ्या क्लासमध्ये टाकणार आहे. तर 5/7 आणि 15/21 हे इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन आहे का चेक करण्यासाठी तुम्हाला काय करायचं, डिनोमिनेटर त्या दोघांचे सेम करून घ्यायचे. ओके, आता 5/7, आता डिनोमिनेटर सेम करायचं. आता 7च्या टेबलमध्ये 21 आहे. ओके, तर मग आता 7 3 जा 21. आता एक लक्षात ठेवायचं, ज्यावेळेस आपण ऑपरेशन डिनोमिनेटरला करतो तर सेम नंबरने आपण न्यूमरेटरला पण करायचे. म्हणजे मल्टिप्लिकेशन असू देत, डिव्हिजन असू देत. ओके, तर सेम नंबरला न्यूमरेटरला पण करायचं. जर आपण न्यूमरेटरला करत असेल तर सेम नंबरलाच आपण मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन काय असेल ते आपण डिनोमिनेटरला पण करायचं. ओके, तर आपण डिनोमिनेटर आपल्याला 21 करायचं आहे. तर इथे न्यूमरेटरला सुद्धा 3ने, आपण डिनोमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं आहे ना, तर न्यूमरेटरला पण 3ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन करा. न्यूमरेटरचं 5 3 जा 15 अँड 7 3 जा 21. ओके, मग 5 3 जा 15 अँड 7 3 जा 21. 15/21 आणि हा जो आहे फ्रॅक्शन तो दोन्ही पण काय आहे, सेम आहे. मग आपण काय म्हणता येणार आहे, 5/7 and 15/21 are equivalent fraction. ओके, हे झाले आपले टाईप ऑफ फ्रॅक्शन. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये इक्विव्हॅलंट फ्रॅक्शन सॉल्व कसं करायचं तेही तुम्हाला सांगणार आहे. थँक्यू.